स्वामी समर्थ. समर्थ म्हणतात की प्रत्येक गोष्टीसाठी कोणी ना कोणीतरी वारस असतोच. प्रॉपर्टीमध्ये सगळ्या गोष्टीसाठी कोणी ना कोणीतरी वारस असतो. जर एखाद्याने शेती घेतली तर शेतीचाही वारस कोणीतरी असतो. एखाद्याने बंगला खरेदी केला तर त्या बंगल्याचाही वारस कोणीतरी असतोच. एखाद्यानं घर खरेदी केलं तर घराचाही वारस कोणीतरी असतोच. एखाद्याने बँकेत पैसे ठेवले व त्याची एफ.डी केली तर एफ.डीचाही वारस कोणी ना कोणीतरी असतोच. म्हणून समर्थ म्हणतात की प्रॉपर्टीमध्ये सगळ्यात कोणी ना कोणीतरी वारस हा असतोच. पण एक गोष्ट अशी आहे की त्या गोष्टीसाठी वारस कोणीच नसतो, फक्त आपण स्वतःच असतो, आणि ते म्हणजे आपले कर्म. म्हणून समर्थ म्हणतात की आपण आपल्या कर्माचे वारस स्वतःच आहोत. आपण आपल्या कर्माचे वारस स्वतःच आहोत. म्हणून समर्थ म्हणतात की कर्म हे उत्तमाचे करा. कर्म हे इतरांना ताठ मानेने सांगता यावीत अशी करा, असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. कर्म हे इतरांना ताठ मानेने सांगता यावीत अशी आपली कर्म असावीत, असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. म्हणून समर्थ म्हणतात की प्रॉपर्टीमध्ये सगळ्या गोष्टीसाठी कोणी ना कोणीतरी वारस हा नक्कीच असतो, पण आपल्या कर्माचे वारस आपण स्वतःच असतो. म्हणून कर्म हे उत्तमाची करा, असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.